हाय, सोनम स्मार्ट शिलाई चॅनलमध्ये मी सोनम तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। आधीच्या व्हिडिओजमध्ये सुद्धा मी भरपूर साऱ्या तुम्हाला डिझाईन्स शेअर केलेल्या आहेत। अशाच आज मी 5 डिझाइन तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। खूप सुंदर डिझाईन्स आहेत, लेटेस्ट आहेत आणि सध्या बोटनेक डिझाईनचा खूप ट्रेंड चालू आहे, त्यामुळे नक्कीच तुम्हाला हे डिझाइन आवडतील। अगदी सोप्या पद्धतीने आपण कशा पद्धतीने डिझाइन कटिंग करू शकतो हे तुम्हाला अगदी सविस्तर मी दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। तर बघा इथे सेम मापाचे इथे मी पेपर कटिंग करून घेतलेले आहेत। तर आपण पहिल्यांदा पहिली डिझाइन बघणार आहोत। पहिल्यांदा बघा मी शोल्डर इथे 6.5 इंच घेतलेला आहे आणि तेवढीच इथे मी मुंडाखोली टाकून घेतलेली आहे 6.5 इंच। आता बघा प्रत्येक साइजला शोल्डर आणि मुंडाखोली सेम येईल का, नाही येणार। तुम्हाला काय करायचं आहे, पूर्ण शोल्डर मोजून घ्यायचा आहे आणि त्या शोल्डरच्या निम्म तुम्हाला इथे शोल्डर टाकून घ्यायचं आहे लक्षात। आणि इथून बघा मग 1 इंचावरती मार्किंग करून मुंड्याचा शेप देऊन घेतलेला आहे। तर आता आपण इथे मापे टाकून घेऊया। तर बघा इथे शोल्डरचं माप मी 3 इंचावरती टाकणार आहे, कारण 2.5 इंच शोल्डर पट्टी प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे, त्यामुळे इथे मी 3 इंचावरती मार्किंग केलेलं आहे। त्याचबरोबर बघा खाली ह्या साईडला 3 इंचावरती एक मार्किंग केलं आणि ह्या साईडला सुद्धा सेम 3 इंचावरती एक मार्किंग करणार आहे। आणि इथे आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला शेप द्यायला अगदी सोपं जाईल। तर बघा मग या पद्धतीने बॉक्स तयार करून घेतलेला आहे। आता ह्या पॉइंट पासून म्हणजे सेंटर मधून आपल्याला 1 इंचावरती मार्किंग करायचं आहे। तर हे मार्किंग का करायचं आहे, तर आपल्याला इथे शेप देता यावा यासाठी आपल्याला 1 इंचावरती मार्किंग करायचं आहे। तर बघा मग या पद्धतीने ते शेप देऊन घेतलेला आहे लक्षात। आता आपल्याला मेन जो शेप आहे तो द्यायचा आहे, तर तो कसा द्यायचा, तर बघा ह्या शेप पासून तिरकी आपल्याला लाईन ड्रॉ करायची आहे। तुम्हाला गळा किती डीप हवा आहे त्यानुसार तुम्ही लाईन ड्रॉ करायची आहे लक्षात। तर बघा मी या पद्धतीने इथे ही लाईन साधारण 3 इंचापर्यंत ड्रॉ केलेली आहे आणि तिथून बघा या पद्धतीने गोलाकार शेप इथे मी देऊन घेतलेला आहे। तर बघा मग ही सिंपल आणि सोबर डिझाइन आपली तयार झालेली आहे। आपण सिंपल अशी तिरकी लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे आणि तिथून आपण गोलाकार शेप देऊन घेतलेला आहे आणि आपला सुंदर असा बोटनेकचा शेप रेडी झालेला आहे। तुम्हाला याचं कटिंग करून दाखवते। तर बघा मग इथे मी शेप कट करून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी सुंदर अशी आपली ही डिझाइन तयार झालेली आहे। सिंपल आणि सोबर अशी ही डिझाइन आहे। ह्या डिझाइनमुळे नक्कीच ब्लाउजला सुंदर असा लुक येणार आहे, त्यामुळे नक्की ही डिझाइन तुम्ही ट्राय करून बघा। तर बघा मग आपण ही 1 नंबरची डिझाइन इथे बघितलेली आहे। एकापेक्षा एक अशा डिझाइन आपण इथे बघणार आहोत, त्यामुळे अजिबात व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। आता आपण 2 नंबरची डिझाइन बघूया। तर सेम ॲज इट इज इथे मी मार्किंग करून घेतलेलं आहे। आता इथे मी 3 इंचावरती शोल्डर पट्टीचं माप टाकून घेतलेलं आहे, तिथून खाली 2.5 इंचावरती मार्किंग करणार आहे। ते आपण मार्किंग करतोय ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता, डिपेंड आहे की तुम्हाला वरचा गळा जो आहे तो किती इंच डीप हवा आहे लक्षात, त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त मार्किंग करू शकता। तर बघा मग इथे मी बॉक्स तयार करून घेतलेला आहे। आता बघा सेंटर मधून 1 इंचावरती इथे मार्किंग करून घेतलं आणि ते बोटनेकचा शेप देऊन घेणार आहे। आता यानंतर बघा दोन्ही शेपच्या मध्ये तुम्हाला किती इंच स्पेस हवा आहे म्हणजे जागा हवी आहे त्यानुसार तुम्हाला इथे मार्किंग करायचं आहे लक्षात। तर इथे मी 1 इंचावरती मार्किंग केलेलं आहे। यानंतर मागील गळ्याची उंची घ्यायची आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे मागील गळ्याची उंची घेऊ शकता। तर इथे मी 9 इंचावरती मार्किंग केलेलं आहे लक्षात। आता हे जे 2 पॉइंट आहेत त्या पॉइंटचा आपल्याला मध्य काढून घ्यायचा आहे। तर बघा इथे मध्य काढून घेतला, तर त्या मध्यापासून आपल्याला इकडे हे जे आपण गळारुंदी घेतलेली आहे तीच गळारुंदी आपल्याला खाली टाकून घ्यायची आहे। तर आपण पहिल्यांदा मोजून घेऊया आणि सेम तेवढीच गळारुंदी आपल्याला इथे खाली टाकून घ्यायची आहे लक्षात। आणि तिथे आपल्याला सरळ पट्टीने लाईन ड्रॉ करायची आहे आणि सरळ आपल्याला हे जे पॉइंट आहे ते या पद्धतीने जोडून घ्यायचे आहेत। तर बघा मग या पद्धतीने आपला शेप इथे रेडी झालेला आहे। तुम्हाला याचं कटिंग करून दाखवते। या पद्धतीने जर मेजरमेंट घेऊन आपण मापे टाकली तर परफेक्ट अशी आपली मापे येतात आणि शेप सुद्धा अगदी दिसायला सुंदर दिसतो। तर बघा मग या पद्धतीने मी ते शेप कट करून घेत आहे।
जसं आपण शेप ड्रॉ केलेला आहे सेम त्या पद्धतीने इथे मी कटिंग करून घेत आहे। तर बघा मग इथे मी शेप कट करून घेतलेला आहे, तुम्हाला ओपन करून दाखवते। तर तुम्ही बघू शकता अगदी सुंदर असा आपला हा शेप रेडी झालेला आहे। बऱ्याच कस्टमरने माझ्याकडून ही डिझाइन स्टिच करून घेतलेली आहे। खूप सुंदर या डिझाइनमुळे ब्लाउजला लुक येतो। सिंपल आणि सोबर अशी ही डिझाइन आहे। ह्या डिझाइनमध्ये पॅचवर्क डिझाइन सुद्धा बनवता येते, त्यामुळे नक्की तुम्ही ही डिझाइन ट्राय करा। अगदी सुंदर ब्लाउजला लुक येतो या डिझाइनमुळे। तर बघा आपण ही 2 नंबरची डिझाइन बघितलेली आहे, आता आपण 3 नंबरची डिझाइन बघणार आहोत। तर बघा सेम ॲज इट इज इथे मी मार्किंग करून घेतलेलं आहे। 6.5 इंच शोल्डर आणि 6.5 इंच मुंडाखोली टाकून घेतलेली आहे। आता आपण इथे शोल्डर पट्टीचं माप टाकून घेऊया 3 इंचावरती। तिथून खाली तुम्ही तुमच्या आवडीनुसार ते मार्किंग करू शकता। तर इथे मी 3 इंचावरती मार्किंग केलेलं आहे। सेम ह्या साईडला सुद्धा 3 इंचावरती मार्किंग करून बॉक्स तयार करून घेणार आहे। कॉर्नर पासून बघा 1 इंचावरती मार्किंग करून बोटनेचा शेप देऊन घ्यायचा आहे। तर बघा मग या पद्धतीने बोटनेचा शेप देऊन घेतलेला आहे। आता आपल्याला मेन शेप देऊन घ्यायचा आहे, त्यासाठी बघा इथून आपल्याला 1.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे। लक्षात खाली सुद्धा सेम मी 1.5 इंचावरती मार्किंग करून बॉक्स तयार करून घेणार आहे। आता खालचं जे मार्किंग आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता। तुम्हाला गळा किती डीप हवा आहे त्यानुसार तुम्ही हे मार्किंग करायचं आहे। आणि बघा मग या पद्धतीने बॉक्स तयार करून घेतलेला आहे। आता ही जी लाईन आहे त्या लाईनीचा आपल्याला मध्य काढायचं आहे। तर बघा मग टेप या पद्धतीने ठेवलेला आहे आणि टेप फोल्ड करून मध्यावरती खूण करून घेणार आहे आणि तिथे सरळ लाईन ड्रॉ करायची आहे। आता हे जे 2 बॉक्स आपण तयार केलेले आहेत त्या बॉक्सचं सुद्धा मध्य आपल्याला इथे काढून घ्यायचं आहे। तर बघा टेप या पद्धतीने ठेवून घेतला आणि मध्यावरती फोल्ड करून इथे खूण करून घेतलेले आहे। सेम ॲज इट इज फोल्ड करायचा टेप आणि मध्यावरती खूण करून घ्यायची आणि तिथे आपल्याला सरळ लाईन ड्रॉ करायची आहे। तर बघा मग या पद्धतीने इथे मी ह्या लाईन ड्रॉ करत आहे। तर बघा लाईन ड्रॉ केल्यानंतर आपल्याला इथून या पद्धतीने गोलाकार शेप या पद्धतीने देऊन घ्यायचा आहे। सेम त्याच पद्धतीने बघा खाली सुद्धा आपल्याला गोलाकार शेप देऊन घ्यायचा आहे। लक्षात हा शेप थोडासा डार्क करून घेते म्हणजे तुमच्या लक्षात येईल। तर बघा मग या पद्धतीने आपण हा शेप ड्रॉ करून घेतलेला आहे। तुम्हाला ह्याचं कटिंग करून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ॲक्च्युअल मध्ये हा शेप कसा दिसतोय ते। तर बघा मग जसं आपण शेप ड्रॉ केलेला आहे सेम त्या पद्धतीने ते मी कटिंग करून घेत आहे। तर बघा मग या पद्धतीने शेप कट करून घेतलेला आहे, तुम्हाला ओपन करून दाखवते। तर बघा अगदी सुंदर अशी आपली डिझाइन तयार झालेली आहे। तर ही आपण 3 नंबरची डिझाइन बघितलेली आहे, ठीक आहे। यानंतर आपण 4 नंबरची डिझाइन बघणार आहोत। सेम ॲज इट इज मार्किंग करून घेतलेलं आहे। तर बघा इथे शोल्डर पट्टीचं माप 3 इंचावरती टाकणार आहे, तिथून खाली 3 इंचावरती मार्किंग करणार आहे। सेम ह्या साईडला सुद्धा 3 इंचावरती मार्किंग करणार आहे। बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि बॉक्स तयार करून 1 इंचावरती मार्किंग करून बोटनेचा शेप देऊन घ्यायचा आहे। तर बघा मग या पद्धतीने इथे बोटनेचा शेप देऊन घेतलेला आहे। यानंतर ह्या शेप पासून खाली तुम्हाला किती गळ्याची उंची हवी आहे तेवढी तुम्ही ते घेऊ शकता। तर ते मी 6 इंचावरती मार्किंग केलेलं आहे, लक्षात। आणि तिथूनच बघा त्या 2 पॉइंटचा मध्य मी ते काढून घेतलेला आहे आणि त्या मध्यापासून 1 इंचावरती मार्किंग करायचं आहे। तर बघा मग 1 इंचावरती मार्किंग करून या पद्धतीने लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे आणि ह्या पॉइंट पासून बघा या पद्धतीने गोलाकार शेप खालच्या पॉइंट पर्यंत द्यायचा आहे। तर बघा मग या पद्धतीने आपण व्यवस्थित असा शेप ड्रॉ करून घेतलेला आहे। तुम्हाला याचं कटिंग करून दाखवते। सध्या बोटनेक ब्लाउज डिझाईनचा खूप ट्रेंड चालू आहे।
तुम्हाला जर अजून डिझाईन्स पाहिजे असतील तर चॅनलवरती खूप सारे मी व्हिडिओज अपलोड केलेले आहेत, नक्की जाऊन चेकआउट करा. तुम्हाला खूप सुंदर सुंदर डिझाईन्स पाहायला मिळतील. तुम्हाला हवं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते, तिथे जाऊन चेकआउट करा. एकापेक्षा एक अशा डिझाईन्स मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत, त्यामुळे नक्की जाऊन व्हिडिओज बघा. तर बघा मग सेप कट करून घेतलेला आहे, तुम्हाला ओपन करून दाखवते. वाव, तुम्ही बघू शकता अगदी सुंदर ही डिझाईन दिसते. आणि इमॅजिन करा ब्लाऊजवरती जर तुम्ही ही डिझाईन स्टिच केली तर किती सुंदर ब्लाऊजला लुक येईल. तर बघा मग आपण ही 4 नंबरची डिझाईन बघितलेली आहे. आता आपण सर्वात लास्ट म्हणजेच 5 नंबरची डिझाईन बघणार आहोत. तर चला मग आता आपण 5 नंबरची डिझाईन बघूया. तर सेम ॲज इट इज मार्किंग करून घेतलेलं आहे. सेम शोल्डर, सेम मुंडाखोली टाकून घेतलेली आहे. 3 इंचावरती शोल्डर पट्टीचं माप टाकून घेतलेलं आहे. आता हे जे खालचं माप आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. इथे मी 2.5 इंचावरती टाकलेलं आहे दोन्ही साईडला, आणि ते बॉक्स तयार करून घेणार आहे. बॉक्स तयार करून घेतल्यानंतर 1 इंचावरती मार्किंग करून बोटनेचा शेप देऊन घ्यायचा आहे. आता यानंतर मधला जो स्पेस आहे दोन्ही शेपच्या मधला, तो तुम्हाला किती इंच हवा आहे त्यानुसार तुम्ही ते मार्किंग करू शकता. इथे मी 1 इंचावरती मार्किंग केलेलं आहे, आलं लक्षात. आणि तिथे आपल्याला पट्टीने सरळ लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. वरती जी गळा रुंदी आहे तेवढीच लाईन खालची आली पाहिजे. या पद्धतीने ही लाईन ड्रॉ करून घेतली. तिथून खाली तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला किती इंच गळा डीप हवा आहे त्यानुसार खालची सुद्धा लाईन तुम्हाला ड्रॉ करून घ्यायची आहे. आणि इथून थोडासा गोलाकार शेप येथे देऊन घ्यायचा आहे. बघा या पद्धतीने गोलाकार शेप देऊन घेतलेला आहे. आणि ह्या लाईन पासून आपल्याला पानगळ्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. तर बघा मग या पद्धतीने पानगळ्याचा शेप इथे मी देऊन घेतलेला आहे. तर बघा मग अगदी सुंदर असा आपला हा शेप रेडी झालेला आहे. तुम्हाला याचं कटिंग करून दाखवते. जसा आपण शेप ड्रॉ केलेला आहे सेम त्या पद्धतीने हा शेप कट करून घ्यायचा आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे मार्किंग कमी जास्त करू शकता. तर बघा मग या पद्धतीने शेप कट करून झालेला आहे. तुम्हाला ओपन करून दाखवते. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर आपला हा शेप रेडी झालेला आहे. नक्कीच ह्या शेपमुळे ब्लाउजला अगदी सुंदर लुक येणार आहे. तर बघा मग आपण ही 5 नंबरची डिझाईन बघितलेली आहेत. तर बघा 5 ही डिझाईन अगदी सुंदर आहेत, लेटेस्ट आहेत. तुम्ही नक्की ट्राय करा. नक्कीच ह्या डिझाईन्समुळे तुमच्या ब्लाउजला सुंदर असा लुक येणार आहे. तुम्ही कस्टमरला सुद्धा या डिझाईन सजेस्ट करू शकता. तुम्हाला डिझाईन्स आवडले की नाही हे मला कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर तुम्हाला कोणती डिझाईन जास्त आवडली हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा. त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळत राहतील. माझ्या व्हिडिओजमधून तुम्हाला काहीतरी नवीन शिकता यावं असाच माझा प्रयत्न असतो. त्यामुळे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.